हाय मित्रांनो, हाय आपला तिसरा व्लॉग आणि आता आपण जाणार आहे सफाल्याचा डॅम बघायला. चला तर मी आज तुम्हाला दाखवतो सफाल्याचा डॅम कुठे आहे ते. हाय रोडखड, इथून आपल्याला सरळ जायचं आहे आणि इथून सफाले डॅम आहे, म्हणजे त्याला सिंचान लेक असे बोलतात. चला तर आता मी तुम्हाला तिथे दाखवतो कसं जायचं. रस्ता खूप खराब आहे आणि आहे इंग्लिश मीडियम, बघू शकतात. इथून जायचं सरळ, आपल्याला जायचंय सरळ. आता साईबाबाचं मंदिर येईल इथेच. हा आहे साईबाबाचं मंदिर, बघू शकतात. दाखवतो. इथून सरळ जायचं आहे आपल्याला. बघू शकतात, व्ह्यू बघू शकतात. आणि इथून दोन रस्ते येतात, इथे आणि हा इथे. आपल्याला जायचं इथे. रस्ता खराब आहे, थोडी व्हिडिओ नंतर थोडी पॉज करून नंतर दाखवतो. हा एक रस्ता, इथून इथून पण एक रस्ता आहे यायला आणि इथून परत सरळच जायचं आहे आपल्याला. इथेच एक जलसा नावाचा रिसॉर्ट आहे. हा रिसॉर्ट पण बघू शकतात. हा रिसॉर्ट आहे इथे मध्ये, फार्म हाऊस टाईप. आता आलेला आहे डॅम, बघा व्ह्यू काय सुंदर आहे. पोचलेले आहेत आपण डॅमवर, सफाले डॅमवर. चला तर मी आता तुम्हाला सर्व इथूनच हे दाखवतो, सीन दाखवतो. बघू शकतात किती सुंदर आहे. तर आता आपण पहिला समोर जाऊ, तुम्हाला तिथूनचा व्ह्यू दाखवतो पहिला समोर जाऊन. कसं आहे कसं नाही, सर्व खूप सुंदर आहे. बघू शकतात किती सुंदर व्ह्यू आहे. आणि तो समोर दिसतोय तो आपला किल्ला आहे समोरचा. तो किल्ला आहे, तांदुळवाडीचा किल्ला समोर आहे तो. आता आपण जाऊ समोर तिथे, तेव्हा तुम्हाला दाखवतो कसं आहे कसं नाही. सर्व दाखवणार आहे तुम्हाला, हळूहळू सर्व सफाला दाखवेल. चला तर बघूया. मैं बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू पीटैक फ्रॉम कानपुर. बघू शकतात पूर्ण हिरवगार असं आहे झालेलं आहे. बघू शकतात पूर्ण एकदम हिरवं हिरवं. इथून सरळ जाऊन तुम्हाला दाखवतो सर्व व्ह्यू.
तर आता आपण पोचले आहेत. पहिले इथूनच दाखवतो तुम्हाला. बघू शकतात किती सुंदर असा आहे नजारा. चला आता आपण पुढचे इथे जाऊ. हा बघा आपला मित्र. कुछ बोलना चाहोगे? कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? चलो चल चल अगले चल, इधर. चल। चलो गाड़ी स्टार्ट कर। तर इथून आता पुढे जाऊन तुम्हाला अजून पण भारी भारी आहे. चला पुढे जाऊन दाखवतो. खूप सुंदर असं व्ह्यू आहे. बघू शकतात. लोक इथे कपडे धुवायला पण येतात. चला तर मी अजून तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. दोन ठिकाणी पाणी जातो. एक इथे जातो आणि एक इथे. बघू शकतात पाणी किती सुंदर आहे. पूर्ण इकडे डोंगरच डोंगर, सर्व हिरवंगार असं बघू शकतात. चला आता आपण जाऊ समोरच्या तिथे. तिथे समोर जाऊ आता आपण. आता समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कसं आहे कसं नाही. रस्ता पावसामुळे खराब झालाय, नाहीतर गाडी इथे पण येते. आता पाऊस पडलेला ना, म्हणून इथे रस्ते खराब झालेत. बघा व्ह्यू बघा एकदम भारी. पाणी बघा किती शांत असं आहे. पाणी एकदम शांत. व्ह्यू बघा एकदम चारी बाजूने डोंगरच डोंगर. हा किल्ला बघू शकतात. हे बघा चारी बाजून डोंगरच डोंगर आहेत. पूर्ण असं हिरवंगार. तुम्ही इथे संध्याकाळच्या टाइमला येऊ शकतात. आता मी दुपारी आले. इथे दुपारी खूप गरमी असते. आणि बघा इथे मच्छी पकडायला पण येतात. बघू शकतात. आता आपण इथून समोर जाऊ आणि समोरचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ते पण सुंदर आहे तिथे पण व्ह्यू. चला तर दाखवतोय तुम्हाला कसं आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सर्व करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता तुम्हाला पुढचं व्ह्यू दाखवतो. खूप ऊन आहे.
चला आता तुम्हाला या झाडासमोरचं व्ह्यू दाखवतो. बघू शकतात हा झाड आहे. जास्ती करून पब्लिक संध्याकाळी इथे असते, कारण की इथून व्ह्यू पण मस्त असतो आणि सनसेट व्ह्यू पण बघायला भेटतो. चला तर तुम्हाला दाखवतो कसं दिसते तिथून. बघू शकतात किती शांतता आहे, कोण नसते दुपारच्या टाइमला. तुम्हाला जर शांतता पाहिजे असेल तर तुम्ही दुपारच्या टाइमला येऊ शकतात. एवढंच ऊन असते, दुसरं काय नाही. आणि व्ह्यू बघू शकतात, एकदम सुंदर व्ह्यू आहे. येऊन इथे बसू शकतात. पाणी पण एकदम क्लीन, सर्व असं सुंदर बघू शकतात. आणि हा आहे किल्ला आपला. इथे फिश आहेत, दाखवतो चला तुम्हाला पण. छोटे छोटे आहेत, दिसतात का नाही माहिती नाही, पण मला तर दिसतात. तुम्हाला दिसत असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा. पण तिथे पण जाऊ शकत होतो, ते तिथे, पण आता तिथे भरलंय पाणी, तर तिकडे नाही जाऊ शकतात. कारण की आता सर्व भरलेलं आहे. नाहीतर अगोदर त्या साईडला पण जाऊ शकत होते आपण. तिकडून आपण डायरेक्ट त्या साईडला डायरेक्ट जाऊ शकत होतो पहिला उन्हाळ्यात. पण आता आपण नाही जाऊ शकत तिकडे, कारण की आता भरलंय पाणी पूर्ण. नाहीतर त्या साईडला डायरेक्ट गाडी पण जायची पहिला. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण इथे येऊन जावा. कोणाला नसेल माहिती तर मी दाखवलं आहे सर्व, तर तुम्ही पण येऊन इथे चिल करू शकतात. कारण की जास्ती करून संध्याकाळच्या टायमाला या, दुपारी शांतता असते, म्हणून मी खास व्हिडिओसाठी आलेला. नाहीतर तुम्ही संध्याकाळी येऊ शकतात, संध्याकाळी कोण नसते. म्हणजे संध्याकाळी व्ह्यू चांगला असतो, दुपारी कोण नसते, म्हणून तुम्ही येऊ शकतात. चला तर आता व्लॉग इथेच एंड करतोय. आणि तुम्ही लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा.